नमस्कार. मी पुन्हा एकदा श्रीमान रणजित देसाई यांचं श्रीमान योगी वाचायला घेतलं. त्याच्यामध्ये नरहर कुंदरकर यांचं जे पत्र आहे त्या पत्रामध्ये कौटिल्य नीती त्याच्याबद्दल थोडंसं लिहिलेलं आहे. मला आवडलं ते, म्हणजे कसा पद्धतीचा शासक असला पाहिजे, शासक कसा असला पाहिजे, शासकाचं काय काम आहे हे त्यांनी दिलेलं आहे. आदर्श राजा कसा असेल. कौटिल्य म्हणतो, प्रजेचे इहलौकिक व पारलौकिक कल्याण साधणे हे राजाचे काम आहे. शांतता ठेवणे, परकीय आक्रमणापासून वाचविणे ही कामे केली की राजाचे कर्तव्य संपले नाही. दुष्काळ अधूनमधून येतात, नापिकी होते, राजाने धान्य कोठारे सदैव भरून ठेवावीत. पिके येतात तेव्हा राजाने धान्य विकत घ्यावे. यावेळी व्यापारी भाव पाडून जनतेचे नुकसान करतात. शेतकऱ्यांच्या जवळील धान्य संपले म्हणजे भाव वाढून जनतेचे नुकसान होते. राजाने त्यावेळी धान्य विक्रीस काढून जनतेचे रक्षण करावे. यामुळे एकीकडे प्रजारक्षण होते, दुसरीकडे सरकारी कोठारातील धान्य नवे राहते. धान्य म्हणजे रत्न नव्हे, ती कुसतात, म्हणून सदैव जुने धान्य विकणे आणि नवे खरेदी करणे हे काम चालू ठेवावे. त्यामुळे भाव आटोक्यात राहतात व प्रजारक्षण होते. मापे व वजने नेहमी पारखावी, कारण तेथेही व्यापारी फसवतात. व्याज किती घ्यावे यावर नियंत्रण असावे. सावकारीला परवाना व कर असावा. माणसे व पशु यांना औषधे देण्याचे काम पुण्याचे तर खरे, पण राजावर श्रद्धा बसवण्यासाठी उपयोगी व जनहिताचे आहे. दुष्काळात प्रजेला अन्न पुरवून वाचविणे, त्यानंतर बैल नांगर पुरवणे व त्याचा खर्च हप्त्याने वसूल करणे हे राजाचे काम आहे. चोरी पकडणे इतकेच राजाचे काम नाही, त्याने नुकसान भरपाई दिली पाहिजे. प्रत्येक धंद्यावर कर असावा, कर एकदाच घ्यावा. त्याचप्रमाणे कायम कौटिल्याच्या मते उत्पन्नाचा 1/4 भाग कर असावा. तो उत्पन्न जर कमी झाल्यास कमी करावा. रस्ते बांधणे, तळी दुरुस्त करणे, विहिरी पाडणे, कालवे खोदणे, नवनवे कारखाने उद्योगधंदे उभारण्यास मदत देणे हे राजाचे काम आहे. कठोर शिक्षा असल्या म्हणजे गुन्ह्याचे प्रमाण कमी होत नाही. प्रत्येकाचा गुन्हा लपणार नाही, शिक्षा चुकणार नाही याची खात्री असेल म्हणजे गुन्हे कमी होतात. अशी प्रजेची सर्वांगीण काळजी घेणे हे राजाचे काम आहे. हे जर राजा करत नसेल तर कर नाकारणे, राजाला हकलवून देणे, त्याचा वध करणे ह्याचा प्रजेला हक्क आहे नव्हे, ते प्रजेचे कर्तव्य आहे. कौटिल्य पुढे म्हणतो, एक जण कारस्थान करू लागला तर त्याचा गपचूप वध करावा. 10 जण कट करू लागले तर जाहीर फाशी द्यावी. 100 जण कट करू लागले तर फाशी देऊन दहशत निर्माण करावी. अनुयायांना माफी देऊन दुवा घ्यावा. कारभार कुठे चुकला याचा शोध घेऊन दुरुस्ती करावी. सुखासुखी प्रजा बंड करत नसते. प्रजेत राजा अप्रिय असला तर सेना त्याला वाचवित नसते. सेनापती आणि सरदार कोणीतरी त्याचा वध करतो. प्रजेचे सर्वांगीण कल्याण करणे हे राजाचे कर्तव्य आहे. त्यासाठी लढावे, मरावे, पड खावी, स्पर्धा करावी, वेळ पाहून उचल करावी, भेद करावा, फितुरी करावी, घात करावे, वचने द्यावी, तोडावी, मारेकरी घालावे, विष प्रयोग करावा. प्रजेच्या हितासाठी हे सारे करणे राजाचे कर्तव्य आहे. जो कर्तव्य करतो त्याची सर्व पापे प्रजा जो दुवा देते त्याने धुतली जातात व प्रजेच्या पुण्याचा 1/6 मिळून त्याला स्वर्ग मिळतो. राजाला खाजगी प्रेम नसते, द्वेष नसतो, मानपान नसतो, लोभ वैर नसते. राजा हा बोकड आहे, ज्याने जिवंतपणी नाचून करमणूक करावी, दूध द्यावे, लोकर द्यावी, मरून मांस द्यावे, चमडे द्यावे, शिंग, हाडे, खुरही द्यावे. ज्यासाठी जे करायचे
तो धनगर प्रजा आहे. हे कर्तव्य जो राजा करत नाही त्याचे पुण्य प्रजेत वाटले जाते आणि प्रजेच्या एकूण पापाचा 1/6 मिळून तो नरकात जातो. राजदंड इतका जबाबदारीचा आहे म्हणून लोभी लंपटाच्या हातात तो पेलतच नाही. त्याला सावध संयमी राजा लागतो. वैयक्तिक पुण्य व धर्माचरणाची राजाला अपेक्षा नाही. प्रजेचे धर्म, वित्त, जीवित याचे रक्षण हे राजाचे काम. राजा 4 चक्षु असतो म्हणून इंद्राला सहस्त्राक्ष म्हणतात. 1000 नेत्र हे त्याचे 1000 डोळे. हेरांनी तापसी, वैरागी, मुंडी या वेशात हिंडावे. हुजूर, दाशी, न्हावी, ज्योतिषी, वैश्या, जुवारी हे चांगले हेर असतात. शत्रूच्या देशातील प्रत्येक बाब राजाला कळली पाहिजे म्हणजे सदैव सावध राहता येते. शत्रूची बिंगे माहीत असणे हे राजाचे आद्य काम. शौर्याने लढावे, मरावे पण मागे परतू नये हा सैनिकांचा धर्म. लढावे, राज्य वाढवावे, पड घ्यावी, राज्य वाचवावे, काय वाटेल ते करून प्रजेचे रक्षण करावे हा राजाचा धर्म. राजाने नेहमी भूत वेताळ वश आहेत. राजा देवी देवता प्रसन्न आहेत, त्यांचे दृष्टांत होतात अशी माहिती सर्वत्र पसरवावी. हेरांकरवी या कथा स्वतः पाहिलेल्या गोष्टी म्हणून प्रतिपादन कराव्या. हेरांनी आणलेल्या बातम्या कर्णपिशाच्याने सांगितल्या, देवांचा दृष्टांत होऊन त्याने सांगितल्या असे म्हणावे. आणि हे सगळे गुण, हे सगळे स्वभाव रेखाटन शिवाजी महाराजावर तंतोतंत लागू पडतात. त्यांच्यामध्ये ध्येयवाद, वास्तववाद, धार्मिकता, सावधपणा, सेनानीपणा, चौरसपणा, धूर्तता व उदारता, भव्यपणा, मानवीपणा, असामान्यता व मर्यादा हे सगळं शिवाजी महाराजांमध्ये आहे. तर आपण मला ऐकता ह्याबद्दल मी खूप आभारी आहे. असंच जेव्हा जेव्हा काही महत्त्वाचं वाटलं, आता हे पुस्तक खूप मोठं आहे, किती दिवस लागेल माहीत नाही, मी थोडं वाचून नक्की दाखवेन. तुम्ही माझं ऐकता ह्याबद्दल मी खूप आभारी आहे.